मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. दिनांक 31 माहे डिसेंबर 1984 या दिनी पुऱ्या होणाऱ्या 44व्या वर्षाचा ताळेबंद व नफा तोटा पत्रक सादर करण्यास संचालक मंडळास अत्यानंद होत आहे. गत सालचा वाटणी व न केलेला शिल्लक नफा रुपये 18 लाख जमेस धरून यावर्षी एकंदर रुपये 1 लाख नफा झाला. हा आकडा गत सालच्या नफ्याच्या 1/3 आहे. या वर्षाचा नफा थोडासा कमी झाला हे खरे असले तरी सरकारी नियंत्रणामुळे आणि दिवसेंदिवस फक्त भांडवलदार वर्गापेक्षा नोकर वर्गाच्या हिताकडे लक्ष देण्याची सरकारी प्रवृत्ती असल्यामुळे द्याव्यास लागलेला महागाई भत्ता, पगारवाढ व बोनस आणि इतर नव्या आलेल्या 4 किंवा 5 बाबींमुळे खर्चाचे प्रमाण 5 पट वाढले आणि एवढा खर्चाचा बोजा लक्षात घेता झालेला नफा पाहून आपला आनंद द्विगुणित होईल यात शंका नाही. आपल्या बँकेच्या अखिल महाराष्ट्राला पहिला नंबर लागतो आणि त्या दृष्टीने नोकर वर्गाची वेतनश्रेणी प्रथम दर्जाची ठेवावी लागते. नफ्याचा विनियोग पुढील प्रमाणे केला आहे. परिच्छेद 6% प्रमाणे नफा 18 लाख रुपये संचित निधी 50,000 रुपयांनी वाढविला आहे. बँकेच्या गुंतवणुकी रुपये 5500नी वाढल्या आहेत. कर देण्यासाठी रुपये 33,000 राखून ठेवली आहेत. नोकर वर्गाचा फंड द्विगुणित केला आहे. नोकर वर्गास वाटावयाचा बोनस 2 किंवा 3 पटींनी वाढला आहे. या व्यतिरिक्त शेष रक्कम 43 लाख रुपयेचा विनियोग येणेप्रमाणे करण्याचा संचालकाचा विचार आहे. 1957 साल अखेरीकरता 8% प्रमाणे भागामागे प्राप्तिकर वजा जाता रुपये 2 प्रमाणे 12 लाख भागांवर नफा वाटण्याकरिता 25 लाख व पुढील सालाकरिता बाकी 18 लाख रुपये राखून ठेवली आहे. गत सालचे बँकेचे कामकाज समाधानकारक आहे. जमा खर्च साली एकंदर 6 नव्या शाखा उघडल्या आहेत. पैसे देण्याघेण्याची 3 नवीन केंद्रे उघडली आहेत. संचालक मंडळाच्या सभासदांचे मानधन मंजूर करणे आहे. तसेच हिशेब तपासणीस नियुक्त करण्यासंबंधीचा ठराव सभासदांपुढे मंजुरीसाठी मांडला आहे.